Hello student, welcome to our YouTube channel. Today we are going to learn beautiful and meaningful poem Walk a Little Slower. This poem teach us how children learn from their parents and why parents should set a good example for their children. Let's understand this poem in the line by line in a simple Marathi. Let's see start the poem. Walk a little slower, Daddy, said a little child so small. I am following in your footstep and I don't want to fall. कवितेमध्ये एक छोटं बाळ आपल्या वडिलांना सांगते आहे, बाबा जरा हळू चाला, कारण मी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. मला पडायचे नाही किंवा चुकीच्या मार्गावर जायचे नाहीत. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी फुटस्टेप हा शब्द आलेला आहे. तर या फुटस्टेप या शब्दाचा अर्थ पावले नसून वडिलांचे विचार, वागणूक आणि जीवनशैली हा त्याचा अर्थ आहे. समटाईम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, समटाईम्स दे आर हार्ड टू सी, सो वॉक अ लिटल स्लोअर, डॅडी फॉर यू आर लीडिंग मी. बाळ आपल्या वडिलांना म्हणताय, कधी कधी तुमचे पावले खूप वेगवान असतात आणि कधी ती समजणे मला खूप कठीण जाते. म्हणून बाबा तुम्ही जरा हळू चाला, कारण तुम्हीच मला मार्ग दाखवत आहात. मुलं आपल्या आईवडिलांचे अनुकरण करत असतात. आपले आईवडील ज्या पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यावरती संस्कार करत असतात त्याच पद्धतीने विद्यार्थी किंवा मुलगा घडत असतो. म्हणून पालकांनी आपले कर्म किंवा त्यांच्यासोबत प्रेमाने वागणे किंवा त्यांना शिस्त लावणे खूप महत्त्वाचे असते. सम डे व्हेन आय एम ऑल ग्रोन अप, यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी, देन आय विल हॅव टू अ लिटल चाइल्ड हू विल वॉन्ट टू फॉलो मी. एक दिवस मी मोठा होईल आणि मला तुमच्यासारखे व्हायचे आहेत. काही दिवसानंतर मग मलाही काही एक मूल असेल जे माझे अनुकरण करेल. विद्यार्थ्यांनो, आज विद्यार्थी आपल्या पालकाकडून आईवडिलाकडून शिकत असतो आणि उद्या तेच मूल इतरांसाठी आदर्श बनत असते. अँड आय वुड want to lead just right and know that I was true. So walk a little slower, Daddy, for I must follow you. मलाही योग्य मार्ग दाखवणारा माणूस बनायचे आहे. मलाही चांगला आणि प्रामाणिक राहायचे आहेत. म्हणून बाबा जरा हळू चला, कारण मला तुमचेच अनुकरण करायचे आहेत. वडिलांनी, आईवडिलांनी, पालकांनी प्रत्येक कृत्य आपल्या मुलावर प्रभाव टाकत असते त्यांचे. म्हणून पालकांनी नेहमी चांगले उदाहरण विद्यार्थ्यांना ठेवले पाहिजेत आणि संस्कार त्यांच्यावरती केले पाहिजे. मुलं आपल्या पालकांचे अनुकरण करत असतात. पालकांचे विचार, चांगली सवय, चांगले वर्तन ते आत्मसात करत असतात. म्हणून पालकांचे वर्तनसुद्धा चांगले असायला पाहिजे, कारण आजची मुलं ही उद्याची नागरिक आहेत. मॉरल ऑफ द पोएम, चिल्ड्रन्स लर्न मोर फ्रॉम व्हॉट पॅरेंट्स डू दॅन फ्रॉम व्हॉट पॅरेंट्स से. मुलं पालकांचे बोलणे कमी आणि वागणे जास्त शिकत असतात. अशा पद्धतीने आपण ही सुंदर पोयम आज बघितलेली आहेत विद्यार्थ्यांनो. स्टुडंट, आय होप यू अंडरस्टूड दिस पोयम व्हेरी वेल. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल. थँक्यू.